अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आहे नवीन वर्षातील पहिला दिवस, म्हणजे आज आहे 1 जानेवारी. नवीन वर्षात नवीन पर्वामध्ये आपण सर्वांनी प्रवेश केलेला आहे. आज वार गुरुवार आहे. तर ज्या पद्धतीने मी जे काही सेवा सांगितल्यात त्या तुम्ही सगळ्यांनी केल्या असतील किंवा करणार असाल. आज आपण पाहणार आहोत शाकंभरी पौर्णिमा ही 3 तारखेला आलेली आहे. तर शाकंभरी पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करायची, कुळाचार कशा पद्धतीने आपल्या कुलदेवीचा करायचा, त्याच पद्धतीने सत्यनारायण कधी करायचा, कारण सत्यनारायण 2 तारखेला करायचा की 3 तारखेला करायचा, हा समभ्रम देखील सगळ्यांना पडलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तरच तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. शाकंभरी देवी ही देवी प्रत्येकाला माहिती आहे. शाकंभरी नवरात्र सुरू आहे आणि शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी या नवरात्रीचा शेवट असतो, म्हणजे समाप्ती असते. आणि या समाप्तीला शाकंभरी देवीला 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. बघा, 3 तारखेला म्हणजेच परवा शाकंभरी नवरात्र आहे, शाकंभरी पौर्णिमा आहे. तर पौर्णिमा तिथी केव्हा सुरू होते ते अगोदर जाणून घेऊया. बघा, पौर्णिमा ही 2 तारखेला म्हणजे उद्या सायंकाळी 6:54 सुरू होणार आहे. सायंकाळी 6:54 सुरू होते आणि शनिवारी दुपारी 3:33 असणार आहे. त्यामुळे शाकंभरी पौर्णिमेला सुरुवात उद्या सायंकाळी 6:54 होते. उदय तिथीनुसार आपल्याला शाकंभरी पौर्णिमा ही 3 तारखेला साजरी करायची आहे. पण सत्यनारायण भरपूर लोक प्रदोष काळामध्ये आपण सत्यनारायण व्रत करत असतो, किंवा भरपूर लोक पहिल्यांदाच सत्यनारायण व्रत हे करणार असतील किंवा संकल्पसहित तुमचं सत्यनारायण असेल. बघा, प्रदोष काळात आपण सत्यनारायण करत असल्यामुळे सत्यनारायण तुम्हाला 2 तारखेला करायचं आहे, कारण पौर्णिमा ही 3 तारखेला दुपारी 3:33 संपणार आहे. पौर्णिमा तिथी उदय तिथीनुसार पौर्णिमा ही 3 तारखेची आहे, पण 2 तारखेला पौर्णिमा सुरू होते 6:54. तर काय करायचं, 6 पर्यंत म्हणजे 6-6:30 पर्यंत तुमची जी काही पूजा मांडणी वगैरे आहे ती सगळी व्यवस्थित तुम्ही मांडून घ्यायची आहे. आणि 6:54 जशी पौर्णिमा सुरू झाली तशी तुम्ही 7-7:30 पर्यंत तुमची पौर्णिमा म्हणजे सत्यनारायण व्रताची कथा वगैरे सगळी वाचून होते आणि तुमचं व्रत देखील घडतं. म्हणजे सत्यनारायण तुम्हाला 2 तारखेलाच करायचं आहे. काही कारणास्तव तुम्हाला करता आलं नाही तर सत्यनारायण तुम्ही 3 तारखेला सकाळी देखील करू शकता. शक्यतो आपण प्रदोष काळामध्ये करत असतो, पण तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही 3 तारखेला सकाळी केलं तरी देखील चालणार आहे पौर्णिमा काळामध्ये. हे तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर झालं की सत्यनारायण व्रत हे 2 तारखेला सायंकाळीच आपल्याला करायचं आहे. लवकर पूजा मांडणी करा आणि पौर्णिमा सुरू झाली की आपल्याला सत्यनारायण व्रताची कथा जी काही आहे ती वाचायची आहे, आरती वगैरे करायची आहे, नैवेद्य नंतर घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. सत्यनारायण म्हणजे साक्षात भगवान विष्णूंची सेवा करायची असते आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीच हालत नाही, तुम्हाला देखील माहिती आहे. आता बघा, शाकंभरी देवीला का ओळखलं जातं, शाकंभरी या नावाने का ओळखलं जातं तुम्हाला देखील मी सांगितलं आहे. 100 वर्ष दुष्काळ पडल्यानंतर देवांनी ऋषीमुनींनी ज्यावेळेस देवीची उपासना प्रार्थना केली, जप तप होम हवन केले, त्यावेळेस देवी प्रसन्न झाली होती आणि शंकरासूर या नावाच्या राक्षसाचा तिने वध केला होता. त्याच्यासोबत युद्ध करून तिने या दिवशी वध केला होता आणि ती या शाकंभरी या देवीच्या रूपामध्ये म्हणजे संपूर्ण तिच्या शरीरावरती फळे फुले फळभाज्या पालेभाज्या सगळं काही तिच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारच्या 64 भाज्या, सगळ्या प्रकारच्या भाज्या तिच्या शरीरावरती होत्या. अशा पद्धतीची शाकंभरी देवी तिने संपूर्ण जगाला या दुष्काळातून वाचवलेलं होतं आणि संपूर्ण जगातील संपूर्ण मानवसृष्टीचं तिने पालनपोषण केलं होतं, त्यांचं पोट भरलं होतं. त्यामुळे या शाकंभरी देवीला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे बघा, शाकंभरी देवी म्हणजे कोण, साक्षात पार्वतीचंच रूप आहे. आणि आपल्या कुळदेवीचा कुळाचार देखील या देवीस झालाच गेला पाहिजे. तुळजापूरमध्ये देखील ही नवरात्र साजरी केली जाते, तुम्हाला देखील माहिती असेल. त्याच पद्धतीने बघा, 64 भाज्यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तर त्या 64 भाज्या कोणत्या, बघा, सगळ्या प्रकारच्या फळभाज्या किंवा पालेभाज्या, मग शेपू असेल, मेथी असेल, पालक असेल, चिलके असेल. त्याच पद्धतीने बघा, गिलके, दोडका, वांगी, बटाटे, कांदा, टोमॅटो, भेंडी, मुळा, गाजर, म्हणजे आपल्या जेवढ्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या आल्या. मग फळामध्ये प्रत्येक प्रकारची फळं आली, म्हणजे जेवढ्या फळभाज्या आहेत, जेवढ्या पालेभाज्या आहेत, जेवढी त्याच पद्धतीने बघा जेवढी कंदमुळं आहेत,
सगळ्या प्रकारचे, ज्या पद्धतीने आपण भोगीमध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून एकत्रित भाजी बनवतो, ह्या वेळेस बनवतो, तुम्हाला देखील माहिती आहे, त्याच पद्धतीने सगळ्या प्रकारच्या 64 भाज्यांचा नैवेद्य आपण देवीला दाखवत असतो. ताई आम्हाला 64 भाज्यांचा नैवेद्य तर दाखवता येणार नाही, तर तुम्ही साधा वरण भात भाजी पोळीचा जरी नैवेद्य दाखवला या दिवशी तरी देखील चालतो, काही हरकत नाही आहे. फक्त आपला भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही किती श्रद्धेने ही सेवा करता ते महत्त्वाचं आहे, कारण आपण संसारिक माणूस आहोत. संसारिक माणूस म्हटलं की सगळ्या प्रकारचे नैवेद्य करणं देखील आपल्याला होत नाही. आता आपल्या जवळपासच्या मठात केंद्रात गेला तर तिथे सगळ्या प्रकारच्या भाज्या, 64 भाज्यांचा किंवा 64 विविध प्रकारचा नैवेद्य, 64 प्रकारचा आपला नैवेद्य देखील दाखवला जातो. तुम्हाला स्क्रीनवरती देखील फोटो दिसत असेल, अशा पद्धतीचा मठातला फोटो असतो, म्हणजे मठातला फोटो आहे हा. तिथे 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. आता हा भाज्यांचा नैवेद्य मठात तुम्ही गेलात, एखादी भाजी घेऊन जरी गेलात, तिथे नैवेद्य दाखवला तरी देखील चालणार आहे. त्या भाज्यांमध्ये त्यांचा देखील समावेश केला जातो. तुम्हाला नाही जमलं तर वरण भात पोळीचा जरी नैवेद्य केला तरी देखील चालेल. भरपूर लोक पूर्ण रवाचा देखील स्वयंपाक करतात. पुरणपोळीचा स्वयंपाक देखील या दिवशी केला जातो. तुम्हाला जे जमेल ते करा. नाही जमलं तर वरण भात भाजीचा जरी नैवेद्य दाखवलं तरी देखील चालणार आहे. बघा, आता हे भाज्यांचा नैवेद्य वगैरे झाला, देवीचा नैवेद्य झाला, पण देवीचा कुळाचार, आपल्या कुलदेवीचा कुळाचार आणि त्या सेवा अतिशय महत्त्वाच्या आहेत. बघा, आतापर्यंत म्हणजे संपूर्ण नवरात्र काळामध्ये तुम्हाला देवीची ओटी भरता आली नाही काही कारणास्तव, तर तुम्ही आवर्जून शाकंभरी पौर्णिमा, म्हणजे ज्या दिवशी शाकंभरी जयंती देखील म्हटली जाते, या दिवशी तुम्ही देवीची आवर्जून ओटी भरा. ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांनी ओटी भरायची नाही, कारण त्यांच्या अगोदरच ओटी भरलेली असते, त्यामुळे त्यांनी देवीची ओटी भरायची नाही. समजलं असेल तुम्हाला. बाकीच्या सर्व लेडीजने ओटी भरायची आहे. आपल्या देवीचा कुळाचार आपल्याला करायचा आहे. त्याच पद्धतीने सेवा देखील अतिशय महत्त्वाच्या आहेत. संपूर्ण नवरात्र काळामध्ये तुम्हाला देवीची सेवा कोणती जमली नाही किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ जमला नाही तुम्हाला करायला, पारायण जमलं नाही करायला, तर तुम्ही या दिवशी सामूहिक पारायण देखील आपल्या जवळपासच्या केंद्रात मठात होतं, तिथे जाऊन जरी सेवा केली तरी देखील चालेल, किंवा तुमच्या स्वगृही जरी तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालणार आहे. एका दिवसात जरी तुम्ही 13 अध्याय आहेत, 13 अध्यायाचं तुम्ही एक दिवसाचं पारायण केलं 3 तारखेला तरी देखील चालेल. हवन करायचं असेल तर हवन देखील तुम्ही करू शकता. दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे, त्यातील प्रत्येक ग्रंथातील प्रत्येक ओवीला तुम्ही हवन करू शकता. त्याच पद्धतीने नवार्णव मंत्राने तुम्ही हवन करू शकता किंवा श्री सुक्तमने तुम्ही हवन करू शकता. तुमच्या इच्छेने तुम्ही कोणत्याही मंत्राने वगैरे हवन करू शकता. त्याच पद्धतीने आपण ज्या प्रकारे शारदीय नवरात्रीमध्ये हवन करतो त्याच पद्धतीने आपल्याला यावेळेस देखील हवन करायचं आहे. नाही शक्य हवन देखील तर तुम्ही ज्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नाही त्यांनी 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करायचं. सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण केल्यामुळे आपल्याला दुर्गा पाठाचे फळ मिळत असते. त्यामुळे नक्कीच तुम्हाला ते नाही शक्य तर ही तरी सेवा नक्कीच करायची. सिद्धकुंजिका स्तोत्र अतिशय छोटं आहे आणि सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण केल्यामुळे आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केलेल्याचं फळ नक्कीच मिळत असतं. त्यामुळे तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचे जरी पठण केले तरी देखील चालणार आहे. त्याच्याऐवजी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. देवीच्या टाकावरती, मूर्तीवरती किंवा आपल्या घरातल्या श्रीयंत्रावरती जरी कुंकुमार्चन केलं, 16 वेळा श्री सुक्तम बोलायचं आहे. श्री सुक्तम बोलत बोलत तुम्हाला 16 वेळा कुंकुमार्चन करायचं आहे. अर्धा पाऊण तास जाईल तुमचा, पण खूप सुंदर अशी ही सेवा घडते. आणि ही कुंकुमार्चन केल्यानंतर ही साधी सेवा नसते, ही अतिशय प्रचंड शक्तिशाली ते कुंकू तयार होत असतं आणि त्या कुंकवामध्ये इतकी शक्ती असते. तुम्ही एखाद्या कार्यास बाहेर जात असाल आणि ते कुंकू जर तुम्ही कपाळाला लावून गेलं तर ते कार्य सिद्धीत जातात. इतकी प्रचंड प्रभावी अशी ही कुंकुमार्चनची सेवा आहे. भरपूर लोक आपल्या सेवेकरी धनलक्ष्मी कुंचमची देखील सेवा करतात. बघा, धनलक्ष्मी कुंचमची सेवा ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे जी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण करतो. ही सेवा जरी या दिवशी केली म्हणजे दर पौर्णिमेला धनलक्ष्मी कुंचमची देखील सेवा करतात. धनलक्ष्मी कुंचमची सेवा कशी करायची या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवरती आहे, तो पाहिला नसेल तर तो देखील पाहावा. त्याच पद्धतीने बघा, धनलक्ष्मी कुंचमची सेवा आहे. तुम्ही या दिवशी पौर्णिमा वगैरे आपण साजरी करत असतो, त्यामुळे आपण ज्या घरामध्ये नारायणाची सेवा केली जाते त्या घरातून लक्ष्मी माता कधीच हालत नाही, म्हणजेच भगवान विष्णूंची. त्यामुळे तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचे जर 21 पाठ जरी केले तरी देखील चालणार आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे. व्यंकटेश स्तोत्राचे तुम्ही 1 पाठ करा, 11 करा किंवा 21 तुम्ही करू शकता. त्याच पद्धतीने विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, तुम्ही विष्णू गायत्री मंत्र तुम्ही बोलू शकता 21 वेळा.
त्याच पद्धतीने 16 वेळा बोलू शकता. त्याच पद्धतीने लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचा आहे तुम्हाला. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्याच पद्धतीने तुम्हाला 99 मंत्राची, तुमच्या कुलदेवी कोणतीही असो, तुम्हाला माहीत असो नसो तरी देखील तुम्ही 99 मंत्राची देखील सेवा करू शकता. 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचे 16 वेळा जप करायचा आहे. कुबेर मंत्र या मंत्राचा तुम्हाला 16 वेळा जप करायचा आहे. आणि श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची तुम्हाला 1 माळ घ्यायची आहे. अशा पद्धतीने शाकंभरी पौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे. कुळाचार करायचा आहे. देवीचा कुळाचार होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. थोडासा बाहेरचा आवाज येतोय त्यामुळे आता ते काहीच करू शकत नाही मी. पण आपल्या घरामध्ये आपल्या आईचा कुळाचार होईल, आपल्या कुलदेवीची सेवा होईल आणि नवीन वर्षामध्ये आपल्या नवीन पर्वामध्ये आपल्या आईचा कसा कुळाचार, देवीचा मान सन्मान राखता येईल हे आपण पाहायचं आहे. अशा पद्धतीने सत्यनारायण 2 तारखेला करायचं आहे. ज्यांना जमणार नाही ते 3 तारखेला सकाळी करायचं आहे. आणि आपल्या देवीचा कुळाचार आणि शाकंभरी पौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे. तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झाली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.